श्री शिवलीला अमृत कथासार. लेखक जितेंद्रनाथ ठाकूर. वाचक मनीषा. अध्याय 2. शिवरात्री महात्म्य आणि व्याधाची कथा. श्री गणेशाय नमः. ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही. शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याणच होते. त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात. शिवप्रसादाने मुक्तीही मिळते. लोखंडाचा परिसराला सहज स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे तत्काळ सुवर्ण होते. शिवनामाचा महिमाही तसाच आहे. ते तुम्ही कसेही घ्या, हसताना घ्या, बोलताना घ्या, काम करताना घ्या, त्याने तुमचे कल्याणच होते. शंकराला उद्देशून हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे उमारमणा असे संकेताने जरी म्हणालात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो. असे पहा, हे अमृत आहे असे माहीत नसूनही ते प्राशन केले तरी ते तुम्हाला अमर करणारच. औषध नकळत पोटात गेले तरी रोगाचे निवारण होणारच. गवताच्या गंजीवर लहान मुलाने अजाणता अग्नी टाकला तरी गवताचे भस्म होणारच. तसेच नकळत जरी शिवनाम घडले तरी ते सर्व दोष जाळून टाकते. अहो, विनोदाने जरी शिवनाम घेतले तरी मोठे काम होते. एखादा त्रासिक मनुष्य शिवनामाचा गजर करणाऱ्या भक्तांची अवहेलना करतो आणि म्हणतो, हे लोक उगीचच हाका फोडतात, शिव 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 असे ओरडून काय मिळणार आहे. अरे, हे गप्प का राहत नाही, सारखे सारखे हर हर अशी गर्जना कशाला करतात. छे छे, या शिवनामाचा गोंगाट ऐकून माझे तर डोकेच उठले. श्री शंकरा शंकरा असा टाहो फोडून यांच्या हातात काय येते कोणास ठाऊक. असो, त्याने अशी कितीही निंदा केली तरी अजाणता का होईना त्याच्या मुखात शिवनामच येते. त्यामुळे अभक्त असूनही त्याचे कल्याणच होते. कोणी आपल्या मुलाचे नाव उमेश, निळकंठ किंवा महादेव असे ठेवतो. त्या मुलाला हाका मारताना नकळत शिवस्मरणच घडते. त्यानेही तो भोलेनाथ आनंदितच होतो आणि तो सर्वांचे कल्याण करतो. आता नकळत नामस्मरण करणाऱ्यांना इतका पुण्यलाभ होत असेल तर मग अत्यंत प्रेमाने शिवस्मरण केले आणि आदराने त्याचेच ध्यान केले तर, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन दिले तर केवढा पुण्यलाभ होईल. शंकराबद्दल आपल्या मनात असा उत्कट भाव हवा, श्रद्धा भक्ती हवी. त्याच्या आवडीने शिवरात्रीस उपोषण करावे, जागरण व नामसंकीर्तन करावे. त्या सेवेने महापातके नष्ट होतात. शिवरात्रीला बेलाची पाने वाहून शंकराचे मनोभावे पूजन केले आणि त्याचे दर्शन घेतले, त्याला वंदन केले तरी हजारो जन्मातील पाप नष्ट होईल. जो शंकराला प्रेमाने रोज बेल वाहतो त्याच्या एवढा कोणी पुण्यवंत नाही. शिवकृपेने त्याचा उद्धार होतो, यात काहीच नवल नाही. पण त्याची थोरवी इतकी मोठी असते की त्याच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो. शंकराचे त्रिकाळ दर्शन घ्यावे. प्रातःकाळी शिवदर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होतात. दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मींचे महादोष नष्ट होतात आणि सायंकाळी शिवाचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले तर 7 जन्मांच्या पापराशी नाहीशा होतात. शिवरात्रीचा महिमा अपरंपार आहे, अगाध आहे. सहस्त्रमुखांच्या शेषालाही तो वर्णन करता येत नाही. कपिला षष्ठी, ग्रहण, संक्रमण, संक्रांत, महोदय, माघ किंवा पौष मासात सोमवारी सूर्योदयास अमावस्येचा प्रारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग त्यास महोदय म्हणतात. अर्धोदय म्हणजेच रविवारी सूर्योदयास अमावस्येचा प्रारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग त्यास अर्धोदय म्हणतात. तसेच गजच्छाया असे सर्व पुण्यकाळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. अर्थात शिवरात्रीपेक्षा त्यांचे महात्म्य मोठे नाही. असो, शिवरात्री आधीच पवित्र व महान असा पर्वकाळ आहे. त्यात त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते. वसिष्ठ, विश्वामित्र असे श्रेष्ठ ऋषी, देवगण, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर असे सर्व शिवरात्रीचे व्रत करतात. याच सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुताने शौनकादी ऋषींना सांगितली.
श्रोते हो, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती सावधपणे व अत्यंत आदराने श्रवण करा. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्र म्हणतात. सूत म्हणाले, व्याधाची कथा. विंध्य पर्वतात एक पारधी राहत असे. तो अतिशय निर्दय होता. पशुपक्ष्यांची हत्या करायचा. मुख्य जीवांना ठार मारण्याचे असंख्य अपराध त्याने केले होते. एके दिवशी तो पारधी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघाला. त्याच्या काखेत पाश व जाळे होते. त्याच्या मनगटात चामड्याचे कवच होते. हातात बाणांचा भाता व अन्य शस्त्रेही होते. अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले. योगायोगाने तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी चहूकडून भक्तमंडळी येत होती. त्यामुळे त्या परिसरात मोठी यात्राच भरली होती. लोकांनी ते मंदिर खूप सजविले होते. कैलासाप्रमाणे धवल वर्णाचे असे ते देवालय चांदीसारखे झळकत होते. त्यावर असलेले गगनचुंबी ध्वज डौलाने फडकत होते. देवालयाच्या गाभाऱ्यात परिमय शिवलिंग होते. काही भक्त त्याची यथासांग पूजा करीत होते. काहींनी अभिषेकासाठी संततधार धरली होती. ब्राह्मण रुद्राध्यायाचा घोष करीत होते. कोणी टाळ मृदंगाच्या साथीने सप्रेम शिवकीर्तन करत होते. हे कीर्तन ऐकणारे श्रोते टाळ्या वाजवीत मुखाने हर हर म्हणत होते. भक्तांनी शंकराला अर्पण केलेल्या सुगंधी द्रव्यांचा परिमळ वातावरणात सर्वत्र पसरला होता. मंदिराच्या सभोवती असंख्य दीप लावलेले होते. शंखनाद घंटानाद होत होते. भेरींच्या निनादाने आकाश दुमदुमत होते. भक्त आनंदाने नानाविध वाद्ये वाजवित होते. ते दृश्य पाहून व्याधाची पावलेही तेथे वळली. तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून तो तेथेच थांबला. सर्व सोहळा डोळे भरून त्याने पाहिला. त्याला लोकांची फार गंमत वाटली. चेष्टेने हसत तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे. देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहेत तेही दगड. इथे देवपणा कुठला. हे लोक द्रव्याची व्यर्थ नासाडी करतायत. चांगले अन्न खायचे सोडून हे लोक उपोषण का करतात कोण जाणे. मग तो जाण्यासाठी निघाला. लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव शिवशंभो असे थट्टेने म्हणू लागला. लोकांच्या गर्दीमुळे मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यात प्रवेशला. ती एक प्रदक्षिणा झाली. वनातून हिंडताना एखाद्याने गाणे गुणगुणावे तसा तो पारधी गमतीने शिव शिव हर हर असा म्हणत होता. अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली. त्या दिवशी रानात खूप भटकंती करूनही त्याला शिकार मिळाली नाही. सूर्यास्त झाला. काळा कुट्ट अंधार पसरला. ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरावे वा काळ्या गोधडीचा विशाल मंडप उभारावा तसा तो परिसर गडद अंधारून गेला होता. चंद्र नसल्यामुळे ती रात्र एखाद्या विधवेसारखी उदास व विषण्ण वाटत होती. सभेतून महापंडित निघून गेल्यावर मागे राहिलेले मूर्ख लोक व्यर्थ वटवट करतात. तसेच सूर्यास्त झाल्यावर दूर निस्तेज मिचमिचणाऱ्या चांदण्यांमुळे ती रात्रही त्या सभेसारखी अर्थहीन व कळाहीन वाटत होती. अशा त्या अंधाऱ्या रात्री तो पारधी उपाशी पोटी अरण्यात भटकत होता. तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले. एखादे घर सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त असावे तसे ते सरोवर कमळपुष्पांनी शोभून दिसत होते. त्याच्या काठी एक बिल्ववृक्ष होता. योगभ्रष्ट लोक स्वर्गातून भूलोकी जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात त्याप्रमाणे त्याच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या. त्यावरून तो पारधी झाडावर चढून बसला. त्याने धनुष्यावर बाण लावला आणि कोणीतरी पशु तेथे पाणी पिण्यासाठी येईल ह्या आशेने तो वाट पाहत बसला. बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना. वाट पाहून पाहून तो मग कंटाळला. धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खुरडून खुरडून खाली टाकू लागला. त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते. पारध्याने खाली टाकलेली बिल्वपत्रे त्यावरती पडत होती. हाही योगायोगच. त्यामुळे शंकर प्रसन्न झाला. जिभेला चाळा म्हणून तो व्याध शिव शिव हर हर म्हणत होता. त्या योगे तो नकळत शिवस्मरणच करीत होता.
अशा प्रकारे व्याधाला त्या शिवरात्रीस अनायसे उपोषण घडले, जागरण घडले व पूजन व स्मरणही घडले. त्यामुळे त्याची पातके नष्ट होऊ लागली. एक प्रहर लोटला. एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली. ती गर्भिणी होती, सुंदर व कोमल होती. तिची अंगकांती तेजस्वी होती. तिने दुरूनच त्या व्याधाला पाहिले. तो तिला यमासारखा भयंकर वाटला. तिला पाहून व्याधाने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला. हरिणी घाबरली. ती मनुष्यवाणीने त्याला म्हणाली, हे महापुरुषा, मी काहीही अन्याय केला नसताना तू मला बाण का मारतोस? मी गर्भवती आहे. तू मला मारू नकोस. माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे. मला मारलेस तर तेही मरेल. तुला गर्भहत्येचे पाप लागेल. अरे, शेकडो लहान जीव मारले तर एका बोकडाच्या हत्ये इतके पाप लागते. 100 बोकडांना मारल्याने एका बैलाच्या हत्ये इतके पाप लागते. तर बैलांची हत्या म्हणजे एक गोहत्या. 100 गायींच्या वधाचे पाप एका ब्राह्मणा वधा इतके असते. एका स्त्रीचा वध केल्याने 100 ब्रह्महत्यांचे पातक लागते. 100 स्त्रियांची हत्या म्हणजे एका गुरुची हत्या. आणि एका गर्भिणीला जीवे मारणे हे तर गुरुहत्येच्या शतपट पाप आहे, असे शास्त्र सांगते. मी तर काहीच अपराध केलेला नाही. मग तू मला का मारतोस? पारधी म्हणाला, घरी माझे कुटुंब उपाशी पोटी माझी वाट पाहत आहे. शिकार मिळाली तरच त्यांना काही खाऊ घालता येईल. मीही निराहार आहे. दिवसभरात माझ्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. पण मला एका गोष्टीचे खूपच नवल वाटत आहे. तू हरिणी असूनही मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस? तुला पाहिल्यावर मलाही तुझी दया येऊ लागली. तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले? ते सर्व मला सांग. हरिणीची पूर्वकथा. हरिणी म्हणाली, पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते. मी रंभा नामक अप्सरा होते. मला पाहून देवदिकांनाही मोह पडायचा. माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे. माझ्या नेत्रकटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगद सापडायचे. माझ्या अंगसुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागे मागे धावायचे. माझे सुमधुर गायन ऐकण्यासाठी अमृतपान करणारे देव मृगासारखे मुग्ध होऊन धावत यायचे. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे. तेथे माझ्याशी सौंदर्यात बरोबरी करू शकेल असे कोणीही नव्हते. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. स्वतःबद्दलच्या अभिमानाने मी गर्विष्ठ झाले. मी शिवभक्ती सोडली. शंकराची पूजा, अर्चा, नामस्मरण, भजन, शिवरात्र, सोमवार व प्रदोष व्रते करेनाशी झाली. माझी बुद्धीच भ्रमिष्ट झाली होती जणू. अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले. मला देवांची संगत आवडेना. हिरण्य नावाचा एक भयंकर दैत्य होता. मी देवांना सोडून त्याच्या सहवासात रमले. असा बराच काळ लोटला. त्या दुष्टाच्या संगतीने मी शंकराचे भजनपूजनही सोडून दिले. एके दिवशी हिरण्य मृगयेसाठी गेला होता. मी एकटीच होते. तेव्हा मला काय वाटले कोण जाणे. कैलासावर जाऊन शिवदर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले. म्हणून मी तेथे गेले तर मला पाहून शंकर प्रक्षुब्ध झाला. त्याने मला शाप दिला आणि म्हणाला, तू महापापिणी आहेस. तुझ्या अपराधांना क्षमा नाही. जा, भूलोकी हरिणीच्या जन्मास जा. आत्ताच्या आत्ता तुझ्या 2 सख्या त्याही तुझ्यासारख्या हरिणी होतील. हिरण्यासूर माझी भक्ती करीत नाही. तोही मृगरूपाने तुमच्याबरोबरच राहील. हे व्याधा, ते शापवचन ऐकताच मी अत्यंत व्यथित झाले. मी शंकराचे पाय धरले, क्षमा याचना केली, प्रार्थना केली. म्हणाले, हे पंचवदना, हे त्रिनेत्रा, हे सच्चित आनंद स्वरूपा, तू सर्व कर्मांचा अध्यक्ष आहेस. तू सर्व साक्षी आहेस. हे दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या शंकरा, तू अत्यंत भोळा आहेस, दयाळू आहेस, समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहेस. एवढा कठोर तू होऊ नकोस. कृपा कर माझ्यावर. आम्हाला उशाप दे. ती माझी आर्त प्रार्थना ऐकून शंकरास करुणा आली. त्याने उशाप दिला. तुम्ही 12 वर्षे हा शाप भोगाल. त्यानंतर माझ्या पदाला याल. हे व्याधा, शिवशापामुळे आम्हाला या कर्मभूमीत मृगजन्म मिळाला.
आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी तू मला मारू नकोस. मी माझ्या जागी जाते. प्रसूत झाल्यावर माझ्या पाडसाला तेथेच ठेवून मी पुन्हा येथे येईन. मग तू माझे प्राण घे. त्याला माझी हरकत असणार नाही. हे मी अगदी खरे बोलत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. हरिणीचे म्हणणे ऐकून तो व्याध म्हणाला, तू फारच गोड बोलतेस, पण काही केल्या माझा तुझ्या वचनांवर विश्वास बसत नाही. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तुम्ही प्राणी मात्र कितीही खोटे बोलू शकता. हा तुमचा स्वभाव मला चांगलाच ठाऊक आहे. तू महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतलीस तरच माझा विश्वास बसेल. तेव्हा व्याधाचे समाधान करण्यासाठी त्या गरीब हरिणीने तशी शपथ घेतली. ती म्हणाली, मी माझे वचन पाळले नाही तर ब्राह्मण कुळात जन्मूनही जो नर वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करीत नाही, सत्य बोलत नाही, शुचित्व पाळत नाही, संध्या करीत नाही, तो अधम होय. वर्णधर्माचे पालन न केल्याने त्या विप्रास जे पाप लागते ते मला लागेल. वेदांची विक्री केल्याने, कृतज्ञपणे वागल्याने, दुसऱ्याला त्रास दिल्याने, भक्ती न केल्याने, दान देणाऱ्यास विघ्न आणल्याने, गुरूंची निंदा श्रवण केल्याने, हरिहरांची निंदा केल्याने, ब्राह्मणांना दिलेले दान परत मागून घेतल्याने, साधूची निंदा केल्याने, शास्त्राच्या आधारे कलह केल्याने, नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गांचे आचरण केल्याने, स्वधर्म सोडून दिल्याने जे पाप लागते ते मला लागेल. पापे व त्या पापांचे परिणाम. हे व्याधा, लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात. त्या निषिद्ध कर्मामुळे त्यांना जे परिणाम भोगावे लागते ते मला चांगले ठाऊक आहे. असे असताना तुला वचन देऊन ते मोडण्याचे धाडस मी कसे करेन? मी तुला त्याविषयी थोडक्यात सांगते, ते ऐक. जे देवालयात जाऊन तांबूल भक्षण करून हरिकीर्तन वा पुराण ऐकतात त्यांना त्या पापामुळे कोड येते. जे देवालयासारख्या अत्यंत पवित्र स्थानी स्त्री संभोग करतात, पती पत्नीचा वियोग घडवून आणतात, ते पुढील जन्मात अभागी व नपुसंक होतात. जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात ते कावळ्याच्या जन्मास जाऊन साऱ्या जगातील घाण खातात. जो गुरु स्वतःजवळ विद्या असूनही ती शिष्यांना सांगत नाही तो पिंगळा म्हणून जन्म घेतो. जे ब्राह्मण अयोग्य दान घेतात त्यांना गंडमाळा हा रोग होतो. दुसऱ्या प्रदेशातील गायी पळवून आणणारे पुढील जन्मात अल्पायुषी होतात. जो राजा आपल्या प्रजेला त्रास देतो तो अन्य जन्मात वाघ किंवा साप होतो. साधूजनांना अकारण छळणाऱ्या यांचा निर्वंश होतो. ज्या स्त्रिया हट्टाने व्रतवैकल्ये करतात, पतीची उपेक्षा करतात, घरात धनधान्य असूनही खाऊ पिऊ घालत नाही, त्या स्त्रिया पुढील जन्मी वटवाघळे होतात. आपला पती कुरूप आहे म्हणून त्याचा त्याग करणाऱ्या स्त्रिया पुढील जन्मी बालविधवा होतात. तेथेही जार कर्म केल्यास पुढील जन्मात त्या वेश्या होतात. त्या आपल्या पतीशी तिरस्काराने बोलतात, त्याची निंदा करतात, त्या दासी किंवा कुलटा म्हणून जन्म घेतात. जो सेवकाकडून सेवा घेतो पण त्याला वेतन देत नाही तो भिकारी होऊन दारोदारी भिंडतो. जो पतिपत्नींचे गुप्त बोलणे लपून ऐकतो त्याची स्त्री प्रवासात हरवते, त्याची अनन्न दशा होते. मालकाशी द्रोह करणाऱ्या नोकरास पुढे कुत्र्याचा जन्म मिळतो. जारण मारणाचे प्रयोग करणारे मृत्यूनंतर भूत, प्रेत वा पिशाच योनीत जातात. साधूला मुद्दाम उपाशी ठेवून त्यांचा छळ करणारे आयुष्यभर दुष्काळाला तोंड देतात. जी स्त्री रजस्वला असताना घरात सर्वत्र वावरते तिचे पूर्वज पतन पावतात, नरकात रक्तामध्ये खितपत पडतात. तिच्या घरी देव व पितरही येत नाहीत. जे लोक देवासमोर तेवणाऱ्या दिव्यातील तेल चोरून नेतात ते पुढील जन्मी निपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्न चोरून खातात त्यांना मांजरीचा जन्म मिळतो. ज्या स्त्रिया ब्राह्मणांना वाईट अन्न खायला घालून स्वतः मात्र चांगले अन्न खातात त्यांचा गर्भपात होतो. जो आपल्या जन्मदात्यांना कष्ट करायला लावतो तो पुढील जन्मात माकड होतो. जी सून आपल्या सासू सासऱ्यांना छळते तिची मुले वाचत नाहीत. हे व्याधा, मी जर शब्द देऊनही माघारी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माती बसोत. माझे बोलणे असत्य असेल तर माझ्याकडून शिवपूजेचा अपहार घडला असे होईल. मी पुन्हा निश्चयाने सांगते, मी वचनभंग करणार नाही, हीच माझी शपथ. व्याध म्हणाला, ठीक आहे, तू एवढी शपथ घेतच आहेस तर जा, पण रात्र संपण्याआधी परत ये.
हरिणी म्हणाली, व्याधा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू हे पुण्यकर्मच करीत आहेस. त्यायोगे तू पुढे शिवपदास जाशील. नंतर सरोवरातील पाणी पिऊन ती हरिणी आपल्या कुटुंबात परतली. ती निघून गेल्यावर बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा उजव्या हाताने बेलाची पाने खुडून खुडून खाली टाकू लागला. ती वृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागली. अशा प्रकारे व्याधाकडून 2 प्रहर रात्रीस पुन्हा शिवपूजन घडले. नकळत घडलेली असलेली ही त्याची दुसरी पूजा शंकराला मान्य झाली. त्या पुण्याईने त्याचे पूर्वीच्या 7 जन्मातील अर्धे पाप जळून गेले. तो सहज भावाने पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्याला जागरण घडले होते आणि त्याने हरिणीच्या मुखातून पापफळांचे निरूपणही ऐकले होते. अर्थात त्याच्याकडून शिवरात्रीचे व्रत नकळत घडत होते. उपोषण, शिवस्मरण, शिवपूजन, जागरण, पुराण श्रवण या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून येत होत्या. दुसऱ्या हरिणीचे निरूपण. व्याध सावजाची वाटच पाहत होता. तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला खूप तहान लागली होती. व्याधाने धनुष्यबाण सरसावले आणि तिच्यावर नेम धरला. ते पाहून हरिणी घाबरली. जीवदान द्यावे म्हणून त्याची करुणा भाकू लागली. ती म्हणाली, हे व्याधा, माझ्यावर दया कर. कृपा करून मला मारू नकोस. या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे. त्याला भोगदान देऊन लवकरच परत येईन, तेव्हा मला मार. पण आता मला मात्र जाऊ दे. व्याधाला मोठे आश्चर्य वाटले. तो तिला म्हणाला, हरिणी, तू ही मनुष्यवाणीतील बोलतेस? मग तुलाही सर्व शास्त्रे अवगत असणारच. धन्य आहे तुमचे जीवन. तू परत येण्याचे वचन शपथेवर देत असशील तर मी तुलाही जाऊ देईन. हरिणीने ते मान्य केले. व्याधाला परत येण्याचे आश्वासन देताना ती म्हणाली, नेहमीच्या जीवनात लोक अनेक प्रकारची पापे करतात. कोणी विहिरी, तलाव, सरोवरे, देवळे इत्यादी उद्ध्वस्त करतात. गुरुनिंदा करतात, मद्यपान व दुराचार करतात. मी माझे वचन मोडले तर ही सर्व पापे मला लागोत. रणांगणातून पळून जाणारा क्षत्रिय, आपली हद्द वाढवून घेऊन दुसऱ्याच्या भूमीवर कब्जा करणारा, महापुरुषांच्या ग्रंथांची निंदा करणारा, संत सज्जनांचा व भक्तांचा द्वेष करणारा, श्रीकृष्ण व शंकराच्या चरित्राची निंदा करणारा, यांची ती पापे मला लागोत. घरात धनधान्य असूनही ते पतीला न देणारी, पतीला सोडून दुसऱ्याच्या घरी झोपणारी अशा स्त्रियांची पापे मला लागोत. हे व्याधा, लोकांना त्यांच्या कुकर्मामुळे काय भोग भोगावे लागतात हे चांगले ठाऊक असूनही मी दिलेले वचन जर मोडेन हे कदापि शक्य नाही. केलेल्या पापांची लोकांना काय फळे मिळतात त्याविषयी सांगते, ते ऐक. आपला मुलगा व सून सन्मार्गाने चालली असता त्यांना अकारण छळणारे सासू सासरे हे पुढील जन्मात कुरूप होतात. त्यांची अन्नांना दशा होते. दारोदार हिंडूनही त्यांना भिक्षा मिळत नाही. जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो. जे गुरूंचे दोष पाहतात त्यांची संपत्ती जळून जाते. जे वाटसरूंची वस्त्रे चोरून नेतात ते अतिक्षुद्र म्हणून जन्मतात. त्यांना प्रेतावरील वस्त्रे वापरावी लागतात. आपण तपस्वी आहोत असे सांगून ते जे अत्याचार करतात ते सुरवंट होतात. जी दासी धन्याची सेवा करीत नाही ती मगर होते. पैसे घेऊन कन्येचा विक्रय करणारा हिंस्त्र शापदाच्या जन्मास जातो. पत्नी मनोभावे सेवा करीत असताना जो पती तिला अकारण त्रास देतो त्याच्या कुटुंबात फूट पडते. ती तेढ अनेक जन्म घेतले तरीही सुटत नाही. जो ब्राह्मण रस विकतो तो स्वतः आणि त्याच्याकडून रस विकत घेणारा दोघेही दोषी होत ते मद्यपी होतात. जो ब्राह्मणाचा अपमान करतो तो ब्राह्मराक्षस होतो. जो उपकार कर्त्यास विसरतो तो कृमी योनीत जन्म घेतो. जो ब्राह्मण श्राद्धान्न खाल्ल्यावर स्त्री संभोग करतो त्याला कुत्र्याचा किंवा डुकराचा जन्म मिळतो. जो मनुष्य सर्वांसमक्ष खोटी साक्ष देतो त्याचे पूर्वज त्याच क्षणी नरकात पडतात. 2 स्त्रियांशी लग्न करून जो त्यातील एकीचेच मन राखतो तो कुत्र्याच्या अंगावरील गोचिड होतो. जो दुसऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा अडवतो त्याला पुढील जन्मात मूलमूत्र अवरोध होतो. जो साधूंची निंदा करतो त्याचे दात पडतात. जो देवळात जेवतो तो पुढील जन्मात अशक्त व दुर्बल होतो. राजाची निंदा करणाऱ्याची भूक मंदावते.
पाचनक्रिया बिघडते. जो ग्रहण काळात भोजन करतो त्याला असाध्य पित्तरोग होतो. दुसऱ्याची मुले परदेशात विकणारा पुढील जन्मात कुष्ठरोगी होतो. जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मी वांझ होते. जो देऊळ पाडतो त्याचे अवयव मोडून त्याला अपंगत्व येते. जो अपराध नसतानाही स्त्रीला शिक्षा करतो त्याला अर्धांगवायू होतो. जो दुष्टबुद्धीने ब्राह्मणांचे अन्न पळवितो त्याचा वंश वाढत नाही. गुरु, संत, माता व पिता यांची निंदा करणाऱ्या मनुष्याच्या वाणीत दोष निर्माण होऊन तो तोत्रा बनतो. जो ब्राह्मणांना दंडुक्याने मारतो त्याला व्याधी होऊन अंगातून कळा येतात. जो संतांशी वादविवाद करतो त्याला पुढील जन्मात मोठे दात येतात. जो देवळासमोरचे पिंपळ आदी वृक्ष तोडतो तो पांगळा होतो. त्याची अन्नान्न दशा होते. दारोदार हिंडूनही त्याला भिक्षा मिळत नाही. जो सूतक असलेल्या घरचे अन्न खातो त्याच्या उदरात अनेक प्रकारचे रोग होतात. जो सुगंधी द्रव्यांचा एकटाच उपभोग घेतो पण दुसऱ्याला जराही देत नाही त्याच्या अंगाला पुढील जन्मात दुर्गंधी येते. जो ब्राह्मणाकडून घेतलेले कर्ज फेडत नाही त्याचा पिता पुढील जन्मात लवकर मरण पावतो. जो पानवठ्याजवळ असलेली झाडे तोडून सावली नष्ट करतो त्याला कुठेही जागा मिळत नाही. जो मनुष्य ब्राह्मणाला आशा लावतो पण दान देत नाही तो पुढील जन्मात अन्नासाठी घरोघर हिंडतो. जो स्वतःच्या मुलाचा द्वेष करतो गरिबाचे लग्न मोडतो त्याच्या पत्नीच्या पोटात दोष निर्माण होऊन ती वंध्या होते. जो ब्राह्मणांना जबरदस्तीने बंदित टाकतो त्याला यम नरकात टाकतो व साने मारतो. जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करीत नाही तो जन्मोजन्मी बहिरा होतो. जो आपल्या मातापित्याला त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. जो एकाच देवाची भक्ती करतो पण अन्य सर्व देवांची निंदा करतो त्याला पुढील जन्मी एकच मुलगा होतो. जो गायीचा वध करतो त्या चांडाळास पुढील जन्मी भांडखोर पत्नी मिळते. जो बैलांची हत्या करतो त्याला महामूर्ख पुत्र होतो. जो पशूंना चारा पाणी न देता उपाशी मारतो त्याला पुढील जन्मात मुखी मुले होतात. जो दुसऱ्याच्या पतिव्रता पत्नीशी अभिलाषा करतो तिला भोगू इच्छितो त्याला अन्य जन्मात कुरूप व भांडखोर पत्नी मिळते. जो पारधी अनेक जीवांची हत्या करतो त्याला अपस्मार रोग होतो. गुरूंचा त्याग करणारा चांडाळ मनुष्य रोज किंवा रविवारी सूर्याकडे तोंड करून मूत्र विसर्जन करतो त्याचे पुढील जन्मात लहानपणीच दात पडतात व अकाली केस पिकतात. जो मनुष्य पुत्रशोक करणाऱ्यास हसतो तो निपुत्रिक होतो. हे व्याधा, मी पतीला भोग देऊन तुझ्याकडे लवकर परत येईल. मी माझे वचन पाळले नाही तर मी सांगितलेली ही सर्व पातके मला लागतील. ती हरिणी दिलेला शब्द पाळेल की नाही याविषयी व्याधाच्या मनात शंकाच होती पण तरीही त्याने तिला जाऊ दिले. तो तिला म्हणाला, हरिणी, तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे. तू आपल्या घरी जाऊन लवकर परत ये. मला दिलेले वचन पाळ. तेव्हा ती हरिणी पाणी पिऊन परत गेली. मृगाचे निरूपण. ती हरिणी निघून गेल्यावर तो पारधी पुन्हा शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला. हाताला चाळा म्हणून बिल्वपत्रे खुडून खाली टाकू लागला. तेवढ्यात एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला. बरी शिकार सापडली असे म्हणून व्याधाने धनुष्यावर बाण लावून नेम धरला. आता तो लक्ष साधणार तोच तो हरिण दीनवदन करून मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे व्याधा, तू मला आता मारू नकोस. माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो. त्यांचे सांत्वन करतो. व्याध म्हणाला, मी तुझ्या बोलण्यावर कसा काय विश्वास ठेवू? मृग म्हणाला, मी तुला येथे येण्याचे प्रतिज्ञापूर्वक वचन देतो. दिलेला शब्द मी कधीही मोडणार नाही ही माझी शपथ आहे. हे व्याधा, प्रेमळ भगवत भक्त आनंदाने हरिकीर्तन करीत असताना जे त्यात विघ्न आणून रंगाचा बेरंग करतात त्यांचा निर्वंश होतो. मी माझी शपथ जर मोडली तर ते पाप माझ्या माथी येईल. शूद्र वर्णाच्या मनुष्याने वेदोक्त ब्रह्मकर्म केल्यास परधर्माचे आचरण केले म्हणून तो नरकात पडतो. जो तीर्थयात्रेत विघ्न आणतो, वाटसरूंना लुटतो, त्यांचे द्रव्य वस्त्रे चोरतो, या दुष्कृत्यांमुळे त्याच्या सर्वांगावर फोड उठतात. जो शास्त्र प्रमाण मानित नाही, कूट कविता करतो, विप्रांना हीन लेखून त्यांचा अपमान करतो, अशा लोकांची मुले मरतात.
जो एकादशी व शिवरात्रीस उपास करून द्वादशीस पाळणे करत नाही, त्यांची हातापायातील शक्ती क्षीण होते. जे देवमूर्ती फोडतात, भगवत भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात, शिवमहात्म्याची निंदा करतात, ते नरकातील कीटक होतात. मातेशी द्रोह करणारा व्याधिग्रस्त होतो, पित्याचा द्रोह करणारा पिशाच होतो. गुरुद्रोहासारखे महापाप नाही असा पातकी मनुष्य तत्काळ मरतो, मरणोत्तर भूत प्रेत होतो. ब्राह्मणांच्या अति आहाराबद्दल कुत्सितपणे हसणाऱ्याचे तोंडाची चव जाते. ती व्याधी व आयुष्यभर त्याची पाठ सोडत नाही. कोणी गायी विकतो, कोणी द्रव्य घेऊन कन्या देतो. अशा माणसांना मांजराचा जन्म मिळतो व ते स्वतःची पिल्ले भक्षण करतात. जो कन्या व भगिनी यांची अभिलाषा धरतो, पतिव्रतांना कामुक दृष्टीने पाहतो, त्याला प्रमेह, मूतखडा अशा व्याधी होतात. जो देवळे उद्ध्वस्त करतो, शिवलिंग फोडतो, देवांची उपकरणे व त्यांचे अलंकार चोरतो, देवांची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना त्यांचा मान राखत नाही, त्याला पंडुरोग होतो. मित्रद्रोह करणारे, विश्वासघातकी, माता पित्यांचा वध करणारे, गुरुला संकटात घालणारे, अंगात सामर्थ्य असूनही गो ब्राह्मणांचा वध न थांबविणारे, ब्राह्मणांना बाहेर उपाशी ठेवून घरामध्ये नातलगांसह उत्तम अन्नाचे भोजन करणारे, अशा लोकांना संग्रहणी व पोटदुखी अशा व्याधी होतात. कर्मभ्रष्ट, पंचयज्ञ न करणारे, ब्राह्मणांची घरे जाळणारे, दीन दुबळ्या वाटसरूंना मार्गात गाठून नागवणारे, संतांचा अपमान करणारे, कपटाने परीक्षा घेऊन गुरूंचा छळ करणारे, गुरुला दोष देणारे, अशा दुष्टांची मुले जगत नाही. जो पित्याचा द्वेष करतो, ब्राह्मणांची अवहेलना करतो, ज्याला शिवकीर्तन ऐकायला आवडत नाही, ज्याला शिवकीर्तनाबद्दल जराही आदर नाही, तो दुर्मती, तो त्याच्या पित्याचा औरस पुत्रच नाही. अशा पाप्याला कानांच्या आतील भागाचे दुखणे होते. अतिशय वायफळ गप्पा मारतो, तो पुढील जन्मी बेडूक होतो. शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण करताना जे झोपतात ते सर्पयोनीत जातात. अतिशय वाद घालून दुसऱ्याला छळतात, ते मेल्यावर पिशाच होतात. देवपूजेचा कंटाळा असणारे, ब्राह्मणांचे पूजन न करणारे, तीर्थप्रसादास नको म्हणणारे, अशा लोकांच्या हातपायांच्या शिरा आखडतात. हे व्याधा, अशी अपार पापे आहेत. मी तुला परत येण्याचे वचन देऊनही ते जर पाळले नाही तर मी सर्व पापे हे मला लागतील. मृगाने एवढे सांगितल्यावर पारध्यालाही नाही म्हणता येईना. तू लवकर परत ये असे सांगून त्याने त्याला जाऊ दिले. मग तो पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. वेळ घालविण्यासाठी पुनरपी तो बिल्वपत्रे खोडून खाली टाकू लागला. ती खालील शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी त्या व्याधाकडून उपोषण, जागरण, श्रवण व रात्रीच्या 4 प्रहरात शिवपूजन घडले. त्या पुण्यप्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली. आता 3ऱ्या हरिणीचे निरूपण. रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळू लागली. उगवत्या सूर्यबिंबामुळे तिने लाल कुंकूच भाळी लावले आहे असेच वाटत होते. त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच व्याधाने बाण रोखला. आपल्यासमोर त्याच्या रूपाने साक्षात काळच उभा आहे हे पाहून ती हरिणी घाबरली. तरीही स्वतःला सावरून ती म्हणाली, हे व्याधा, तू मला मारू नकोस. वनामध्ये माझी पाडसे उपाशी आहेत. मी त्यांना स्तनपान करून तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करीन. ते ऐकून व्याधाला अत्यंत आनंद झाला. तिच्याकडून शास्त्रार्थ जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता, म्हणून त्याने तिला शपथ घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा ती हरिणी म्हणाली, व्याधा, तुला शब्द देऊन मी परत येणार नाही असे कधीच होणार नाही, पण तुझ्या समाधानासाठी तसे वचन देतो. ते ऐक. जो गवताच्या गंजी जाळतो, गावांना आगी लावतो, गो ब्राह्मणांना पाणी देत नाही, त्याला क्षयरोग होतो. जे ब्राह्मणांना बाहेर काढून त्यांच्या घरावर कब्जा करतात, त्यांचे पितर भयंकर नरकात पडतात. जे माता व पुत्र यात आणि पती व पत्नी यात
भांडणे लावतात, जे देवब्राह्मणांचा मान ठेवत नाही, कठोर वचनांनी त्यांची निंदा करतात, त्यांचे हातपाय यम तोडतो. जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी नेहमी टपून बसलेला असतो, ज्याला साधूजनांचा सन्मान झालेला खपत नाही, त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो. पुस्तकांची चोरी करणारे मूक होतात, रत्ने चोरणारे आंधळे होतात. अत्यंत गर्विष्ठ असतात ते रेड्याच्या जन्माला येतात. पारध्याला ससाण्याचा जन्म मिळतो. भगवत भक्तांची निंदा करणाऱ्याच्या मुखाला असह्य दुर्गंधी येते. जो माता पित्याला मारहाण करतो तो लुळा पांगळा होतो. जो अत्यंत कंजूस असतो, जराही द्रव्य खर्च करत नाही, तो पुढील जन्मी महाभुजंग होतो. द्वारी भिक्षेसाठी आलेल्या यतीला जो काहीही देत नाही, त्याच्यावर शिवाचा कोप होतो. त्याची संतती व संपत्ती दग्ध होते. जो जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला ताटावरून उठवून बाहेर घालवतो, त्याच्यापेक्षा दुराचारी दुसरा कोणीही नाही. हे व्याधा, मी वचन देऊनही परत आले नाही तर मी ही सर्व पापे मला लागतील. हरिणीच्या मुखातून ते धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून पारधी सद्गदित झाला. तो तिला म्हणाला, ठीक आहे, जा, तू पाणी पिऊन स्वस्थानी जा. बाळांना स्तनपान दे आणि मगच परत ये. त्याप्रमाणे ती हरिणी पाणी पिऊन आपल्या पिलांपाशी आली. त्यांना स्तनपान देऊन तृप्त केले. इकडे पहिली हरिणी प्रसूत झाली. दुसरीने अंगसंग देऊन पतीला संतुष्ट केले. आता व्याधाला दिलेला शब्द पाळायचा होता, म्हणून मृगाने आपल्या स्त्रियांचे सांत्वन केले व म्हणाला, आपण व्याधाकडे जाऊ. मग तो मृगराज, त्याच्या 3 हरिणी व त्यांची पाडसे अशा सर्वजण त्या व्याधापाशी आली. मृग म्हणाला, व्याधा, मी तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे. तू सर्वात आधी माझा प्राण घे. हरिणी म्हणाल्या, तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल. पाडसांनीही नीट विचार केला व म्हणाली, माता पित्यांशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच. तू आधी आम्हाला मार. व्याध आणि मृग परिवाराचा उद्धार. त्या सर्वांचे ते बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने सर्व हरणांना वंदन केले व म्हणाला, आहा, आज माझे जीवन धन्य झाले आहे. तुमच्या मुखातून निरूपण ऐकले आणि माझी अनेक जन्मींचे पापे जळून गेले. माझे मन व शरीर पावन झाले. तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे माता पिता, तुम्हीच देव. हा संसार, माझी बायको व मुले या सर्व गोष्टी व्यर्थ वाटू लागल्या आहेत. आता केव्हा एकदा शिवपद प्राप्त होते असे मला झाले आहे. तो पारधी असे गहिवरून बोलत आहे तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यामध्ये 5 मुखे व 10 भुज असलेले, व्याघ्रांबर धारण केलेले व अत्यंत तेजस्वी असे दिव्य शिवगण होते. त्यांचे अद्भुत तेज 10 दिशांमध्ये मावत नव्हते. किन्नर दिव्य वाद्ये वाजवित होते. विद्याधर मधुर आलाप काढीत गायन करीत होते. देव स्वर्गातील दिव्य पुष्पांचा वर्षाव करीत होते. तेवढ्यात सर्व हरणांना दिव्य देह प्राप्त झाले. व्याध मुखाने सप्रेम शिवनाम घेत होते. तेव्हा शिवगणांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा परिस्पर्श होताच लोखंडाचे स्वर्ण व्हावे तसेच त्याचेही स्वरूप बदलले. तोही पंचमुख, दशमुख व तेजस्वी दिसू लागला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. तेव्हा तो दिव्यत्वास प्राप्त झालेल्या मृगांसह विमानात बसला. देव त्याची स्तुती करू लागले. व्याध शिवलोकी गेला. त्याला शिवपद प्राप्त झाले. मृगपरिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला. लोक आजही मृग नक्षत्रातील हे तारे पाहतात. श्रीधर कवी म्हणतो, सत्यवती सूत व्यासाने लिंग पुराणात जी रसाळ कथा सांगितली तीच मी मराठीत वर्णन केली आहे. सज्जनांनी ब्रह्मानंदयुक्त होऊन ती अहोरात्र श्रवण करावी. धन्य धन्य ते शिवरात्री व्रत. धन्य शिवरात्री व्रत महात्म्य कथा. तिच्या श्रवणाने महापातके जळून जातात. हे महात्म्य जे लक्षपूर्वक वाचतात तेही पुण्यवंतच. हे शिवलीला रूपी अमृत तुम्ही समान असलेल्या सज्जन श्रोत्यांनी प्राशन करावे. निंदक, कुटील, कुर्तकी व असुरी प्रवृत्तीच्या लोकांना हे कसे प्राप्त होणार? श्री गुरु ब्रह्मानंद हेच कैलासनाथ, त्यांचे चरण हेच कमळ होत. तेथे हा श्रीधर कवी भ्रमरूपाने शिवनामाचे गुंजन करतो.
स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीला अमृत हा महान ग्रंथ सज्जनांनी अखंड श्रवण पठण करावा अशी विनम्र प्रार्थना आहे. त्याचा हा दुसरा अध्याय अतिशय गोड आहे. अध्याय दुसरा समाप्त.